उपजिल्ह्यातील रुग्णालयाने असुविधांचा कळस गाठलाय। परिणामी रुग्णांचे आरोग्य आता आणखीन धोक्यात आलेत। पाहुयात याच संदर्भात त्याच्यावर त्याने उपचारच नाही केला। डॉक्टर होते का उपलब्ध? हा, डॉक्टर होते, गोळ्या दिल्या नसत्या, जे पाहिजे ते नाही मिळालं। हा, जे पाहिजे ट्रीटमेंट दिली नाही त्यांनी। त्यातच या रुग्णालयातील मोठा कळस म्हणजे 24 तास एक्सप्रेस लाईन उपलब्ध असूनही भर दिवसा रुग्णालयात अंधार पसरलाय आणि अंधारातच रुग्णांवर उपचार केले जात आहेत। जनावरांना कसं करतो आपण तसंच मला ते बोलायला लागले। त्याच्यानंतर मी त्यांना आयव्ही लावण्यासाठी सांगितलं। त्यांनी नवीन स्टाफला आयव्ही लावायला दिला, तो पण बाहेरचा होता। नंतर मग 2 वेळेस त्यांनी माझ्या बहिणीची आयव्ही आउट केली नर्समध्ये। मग सिस्टर उठल्या, त्यांनी आयव्ही व्यवस्थित लावली। या रुग्णालयाची दुरावस्था, सुविधांचा अभाव पाहून काही सामाजिक कार्यकर्त्यांनी वेळोवेळी जन आंदोलन उभारले, मात्र त्यांच्या या लढ्याला अद्यापपर्यंत न्याय मिळाला नाही। ज्याची तशीच व्यवस्था आहे, काही होत नाही। टेम्पररी ज्यावेळी आपण उपोषण करतो तो होतो त्यावेळी ते काय टेम्पररी काही सुविधा करतात आणि बादमध्ये ते जसा होऊन जातात। ग्रामीण भागातील जनतेकडे सरकार लक्ष देणार का असा सवाल उपस्थित होतोय। अनिल साबळे, लोकशाही मराठी, सिल्लोड। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।